शिवपुराणात सांगितलेले हनुमानजींचे आपल्या प्रत्येक संकटावर उपाय. हनुमानजींना रुईच्या पानांची माळ ही कार्यसिद्धीसाठी बांधली जाते. यामध्ये एक एक रुईच्या पानावर सीताराम लिहिले जाते. मात्र एक पान असे असते की त्यावर सीताराम लिहिले जात नाही. 108 पानामध्ये फक्त एक पान असे असते की त्या पानाला आपल्या हातावर ठेवून आपली कामना करून त्या पानाला बांधून द्यायचे आहेत. हे जरुरी नाहीत की ते पान 50 पानानंतर बांधावे की 100 पानानंतर बांधावे. आपल्या मनात आले त्या ठिकाणी त्या न लिहिलेल्या पानाला बांधून द्यावे आणि ती माळ आपली कामना करून श्री हनुमंतरायाला समर्पित करून द्यावी. ह्यासाठी कोणतीही तिथी वार निश्चित नाही आहेत. कोणत्याही दिवशी बांधावीत. हनुमान चालीसा पाठ 11 दिवस संकल्प. खूप तकलीफ असेल तर 11 दिवस 3 पाठ दररोज करावे. एक पाण्याचा लोटा घेऊन तुमच्याकडे जोही लोटा असेल त्यात जल भरून त्यात एक सिक्का टाकावा, एक लवंग टाकावी आणि त्याला प्लेटने झाकून ठेवावे. प्रत्येक दिवस एकाच टायमावर बसून 9 वाजता जर आपण पाठ वाचण्यासाठी बसणार असेल तर दररोज 9 वाजता बसावे. 11 दिवस पूर्ण होईल त्या कामासाठी आपण पाठ केला आहे तो सिक्का आणि लवंग काढून त्या जलाचे आचमन करावे आणि ज्या कामासाठी आपण पाठ केला आहे तर ते जल त्या उपयोगामध्ये घ्यावेत. नंबर 3, जर खूप जास्त तकलीफ व्यक्तीला असेल, खूप कष्टमय जीवन चालू असेल तर पंचमुखी हनुमानाचा एक, शिवमहापुराणाचा आणि स्कंद पुराणाचा एक मंत्र आहेत. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसहनाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. बस ह्या मंत्राला हातात काळी तीळ घेऊन, एक जव घेऊन आणि गुगल घेऊन थोडेसे त्यामध्ये गाईचे तूप टाकून अग्नीला पेटून या मंत्राचा 11 वेळेस किंवा 21 वेळेस जप करून आपली कामना करून सोडून द्यावे. कसाही रोग असेल, आजार असेल, कष्ट असेल, दुःख असेल, तकलीफ असेल तर 21 दिवसाच्या आधी ते आनंद आणायला प्रारंभ करते. नंबर 4, व्यापार चालत नसेल, तकलीफ येत असेल, हनुमानजींच्या दुसऱ्या नंबरच्या भावाचे गतिमानचे स्मरण करावे आणि हनुमानजींच्या उलट्या पायाचे सिंदूर आणून गतिमानाचे नाव घेऊन स्वास्तिक बनवावे. व्यापाराच्या ठिकाणी स्वास्तिक बनवावे तर व्यापार चांगले चालायला लागतो. नंबर 5, कोणी व्यक्ती आपले पैसे देत नसेल, खूप परेशान झाला असेल, आपण मागून बघितले असेल तरीही देत नसेल, हात जोडले असेल, पाया पडला असेल, सगळे काही केले असेल तरीही देत नसेल तर हनुमानजींच्या 3ऱ्या नंबरच्या भावाचे रतिमानचे नाव घेऊन पिंपळाच्या पानावर लाल सिंदूरने जो व्यक्ती पैसे घेऊन गेला असेल त्याचे नाव लिहावे आणि वाहत्या पाण्यात रतिमानचे नाव घेऊन ते पान सोडून द्यावे. 15 दिवसामध्ये रतिमान असा गोंधळ करतो की तो व्यक्ती स्वतः फोन करून बोलतो की भैया मी तुमचे पैसे आणून देतो. रतिमानचे स्मरण केले जाते. नंबर 6, आपण जर दुश्मनामुळे परेशान असाल, आपली बुराई करत असेल, आपल्या मागे लागलेले असेल, आपण त्यामुळे खूप जास्त टेन्शनमध्ये असेल, डिप्रेशनमध्ये असेल तर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमानजींच्या मंदिरात लावायचा आहे. 3 दिवसासाठी अखंड लावायचा आहे आणि प्रत्येक दिवस आपण मंदिरात जाऊन आपल्यावरून एक एक सुपारी घेऊन आपल्यावरून उतरवून मंदिरातून येताना उतरवून मागे फेकून द्यावी. असे आपल्याला 2 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून एक वेळेस करायचे आहेत. कोणताही शत्रू आपला सामना करू शकत नाही. बोलत राहतील पण काही बिघडवणार नाहीत. नंबर 7, माता अंजनाच्या गर्भातून
हनुमानजींचा जन्म झाला तर ते 6 भाऊ होते. पहिले हनुमान, गतिमान, केतुमान, रतिमान, मतिमान, प्रतिमान असे हनुमानजी 6 भाऊ आहेत. आजही असा नियम आहे की जर आपण गाडी खरेदी केली किंवा एखादी फॅक्टरी, ऑफिस उद्घाटन केले किंवा दुकानाचे, व्यापाराचे उद्घाटन केले तर हनुमानजींचे छोटे भाऊ गतिमानच्या नावाने हनुमानजी यांच्या मंदिरातील सिंदूर आणून स्वास्तिक बनवून त्याची पूजा केली जाते. भगवान श्री हनुमानजींच्या उलट्या पायाचे सिंदूर घेतले जाते आणि नाव गतिमानचे घेतले जाते. हनुमानजींचा छोटा भाऊ गतिमानचे नाव घेऊन स्वास्तिक बनवले तर ती फॅक्टरी, ऑफिस, ती गाडी कधी जिंदगीमध्ये ठप्प होऊ शकत नाही. अग्रगण्यपणे वाढत जाते. एवढी तरक्की करते की त्याचे वर्णन नाहीत. नंबर 8. हनुमंताची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मंगळवारी सायंकाळच्या वेळेस हनुमानजींना केवड्याचे अत्तर किंवा गुलाबाची माळ अर्पण करावी. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी खूप छान उपाय आहेत. आपली मनोकामना पूर्ण होते. नंबर 9. मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ करणे, हनुमानजींना सिंदूर अर्पण करणे, मंदिरात दिवा लावणे आणि हनुमानजींच्या मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहेत. याचे पालन केल्याने जीवनात केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवाहित होत नाही तर सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करणे शुभ मानले जाते. यामुळे तुमचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमचे सर्व काम चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. नंबर 10. मंगळवारी भुकेल्या व्यक्तीला जेवण द्यावे. भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे पुण्य आहे. याशिवाय माकड किंवा गाय दिसल्यास त्यालाही खाऊ घाला. यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात. मंगळवारी व्रत ठेवणे देखील शुभ मानले जाते. मान्यतेनुसार असे म्हटले जाते की ह्या दिवशी व्रत केल्यास भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.